करी लाभावी न प्रीती। या जगामध्ये लाभाशिवाय स्वार्थाशिवाय प्रेम करणार एकमेव पात्र असतं मायबाप, ते म्हणजे आपल्या आईचं हृदय। ह्या आईने ह्या परिवाराकरता काबाड कष्ट केले आणि तोच परिवार आज 5 वर्ष झाले पण आपल्या आईला विसरू शकला नाही। कारण का आपली आई ती मात्र आपली आईच असते। आई म्हणजे काय तर आहे का, आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, या दोन्हींचा मिलाप म्हणजे आई। त्या परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी जाणं शक्य नव्हतं ना, म्हणून त्यांना आई निर्माण केली। पण जेव्हा केव्हा जीवनामधून एकदा की आपली आई निघून गेली ना, शेजारच्या बाईला, दुसऱ्या स्त्रीला, काकूला, मावशीला, आत्याला, मामीला की ती आई आई म्हणा, आई म्हणून हाक मारा। पण एकदा की आपली आई निघून गेली ना, आपल्या आईच्या प्रेमाची सर दुसऱ्या स्त्रीला येत नाही। आई आई करीते आई कोणीच होईना, माझ्या आईची गसर शेषे नारी गाईना। आई आई करीते आई सुखाचा सागर, निळ्या आभाळाई वढाडीच्या माईचा पदर। आई आई करीते आई साखरेचा कडा, तोंडात घालले गोड झाल्या लाडा। आई 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 शब्द म्हणायला किती गोड वाटतं, आई हा शब्द ऐकायला किती गोड वाटतं मायबाप। पण ज्या दिवशी जीवनामधली आई निघून गेली ना, त्या दिवशी आपल्या प्रेमाला आपण परक होत असतो। कारण का जुन्या काळचे दिवस आठवा महिला मंडळ। जुन्या काळचे म्हणजे कोणते हो, की आपण आपल्या माहेरामध्ये होतो ते दिवस। जुन्या काळचे दिवस किती गरिबीचे, किती गरिबीचे, का घरामध्ये खाण्याकरता अन्न नसायचं, पिण्याकरता पाणी नसायचं। मुलगा म्हटला ना, आई मला फार भूक लागली ग, आईनं काय करावं, बाजरीचं पीठ घ्यावं, त्याच्यामध्ये पाणी ओतावं, ते खलवावं, त्याचं दूध करावं आणि पिण्याकरता आपल्या मुलाला द्यावं ना, एवढी आईची गरिबी। कवी नारायण सुर्वेची गोड कविता आहे, हंबरुण वासराले, हंबरुण वासराले चाटते तवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माया, दिसती माझी माया, हंबरुण वासराले। आया माया सांगत बजावतो नवाताना, दुष्काळात आईच्या माझी आटल वता बाधा। पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माया, दिसती माझी माया रे हंबरुण वासराले। इतकं प्रेम करणार या जगामध्ये एकमेव पत्र असतं ते म्हणजे आपल्या आईचं हृदय। आणि ह्याच आईंच्या प्रती असणारी प्रेम भावना हा वाकचौरे परिवार आजही जपतो आहे। आणि म्हणून तर आपल्या आईच्या निमित्तानं आज या ठिकाणी 5वं पुण्यस्मरण आहे। पण हल्लीच्या वर्तमान काळामध्ये कधी कधी लोक म्हणतात ना, कशाला करायचं श्राद्ध, कशाला करायचं पुण्यस्मरण, कोणाला वेळ आहे कीर्तन प्रवचन ऐकायला। पण लक्षामध्ये घ्या, आपल्या घरामधली जे काही मृत व्यक्ती असते, आपले आई वडील, आपली आजी आजोबा, आपले भाऊ बहीण, अगदी आपल्या घरामधला कोणताही मृत व्यक्ती, त्याच्या श्राद्धाच्या दिवशी आपण जे काही भजन करतो, जे काही कीर्तन करतो, त्याच्यामुळे काय होतं, त्या मेलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी सदगती प्राप्त होत असते। पण तुम्ही सांगाल महाराज, हे विधी
आम्ही जर केले जर नाही तर काय होईल तर ऐका, याचा वाईट असा परिणाम आपल्या कुटुंबावरती होत असतो. मग काय होतो ऐका, ज्या घरामध्ये नेहमी भांडण होत असतील तर समजायचं आपल्या घरामध्ये काहीतरी पितृदोष आहे. एखाद्या घरामधला एखादा कर्ता पुरुष अपघातामध्ये मरण पावला, समजायचं आपल्या घरामध्ये काहीतरी पितृदोष आहे. एखाद्या घरामधली स्त्री वांज आहे, मुलगा होत नाही, मुलगी होत नाही, पण कधी कधी त्याच्यामध्ये चुकतीची नाही, त्या घरामध्ये काहीतरी पितृदोष असतो. एखाद्या घरामधला उपवर मुलगा असेल, उपवर मुलगी असेल, लग्नाचे झाले, लग्न जमत नाही, काय समजायचं आपल्या घरी पाहुणे येतात, फुकटचा चहा पाणी घेऊन जातात आणि सांगतात का 4-5 दिवसांनी फोन करतो, पाहुणे गेले आणि फोन नाही आलेला. समजून जायचं आपल्या घरामध्ये काहीतरी पितृदोष आहे. पण मला सांगा, लग्न जमत जर नसलं तर आपण कोणाकडे जातो? पुरुष मंडळ कोणाकडे जातो? ब्राह्मणाकडं. मग ब्राह्मण देवता काय सांगणार? तुम्ही एक काम करा, त्र्यंबकेश्वरला जा आणि त्या ठिकाणी काय करा, नारायण नागबली करा. तुमच्या घरामध्ये काहीतरी दोष आहे आणि नारायण नागबली केला का हा दोष मात्र निघून जाईल. पण तुकोबरे म्हणतात, बाकीचे कर्मकांड करण्यापेक्षा, बाकीची विधी कर्म करण्यापेक्षा शास्त्राने जे सांगितलंय ना ते आपण केलं पाहिजे. पिंड पदावरी दिला आपुली करी, माझे झाले गयावर जण, फिटले पितरांचे ऋण. पिंडदान आपण केलं पाहिजे, ज्ञानदान आपण केलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट अन्नदान आपण केलं पाहिजे. ह्या गोष्टी जर आपण जर या ठिकाणी आई वडिलांच्या निमित्ताने जर त्या ठिकाणी केल्या ना तर तुकोबरे सांगतात, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते आणि कल्याण इच्छिते तया कुळा. आपले पितर सांगतात की हे परमेश्वरा, माझ्या कुळामध्ये चांगला मुलगा जन्माला आला, वारकरी मुलगा जन्माला आला, सज्जन मुलगा जन्माला आला का ज्या मुलांना माझ्या नावाने आजही श्राद्ध करतोय, जो मुलगा माझ्या नावाने आजही भजन कीर्तन करतोय, माझ्या कुळाचं चांगलं होऊ दे. पण याच्या उलट आहे का, हे विधी आपण जर केले नाही तर लक्षामध्ये घ्या, तुमचे आमचे पितर तुम्हाला आम्हाला शाप देतात. आहा कटा त्याचे. आता आहा कटा म्हणजे काय, बोट मोडणं. बोट कसे मोडतात माहिती का महिला मंडळ? बोट कसे मोडतात माहिती का? कधी मोडलेत का कोणाच्या नावानं? नाही, मला मोडून नका दाखवू. पण एकदा की आपल्या पितरांच्या नावाने पिंडदान आपण केलं नाही तर आपले पितर काय करतात, आहा कटा त्याचे करीती पितर आणि वंशी दुराचार पुत्र झाला. आपले पितर सांगतात की अरे असा करंटा पुत्र, असा दुर्गुणी पुत्र आमच्या कुळामध्ये जन्माला कसा काय आला. आपले पितर तुम्हाला आम्हाला शाप देतात. आपला प्रपंच आपण किती सुखी करण्याचा प्रयत्न करा, आपल्या प्रपंचामध्ये सुख काही मिळत नाही आणि दुःख संपत नाही. म्हणून हे विधी आपण मात्र केले पाहिजे. आज या ठिकाणी प्रवचन रूपी सेवेकरता आपण जी ओवी निवडली 9व्या अध्यायामधली ओवी आहे. बडबड नका करू. हे ओवीद्वारे माऊली सांगतात, या ठिकाणी आपण जन्माला आलेला आहात, पण जन्माला आपण कसं येतो? जन्माला 3 कारण आहेत. जन्माला पहिलं कारण आहे तुमचं आमचं पाप, दुसरं कारण तुमची आमची वासना आणि तिसरं कारण तुमचं आमचं कर्म. मग माऊली ह्या ओवीद्वारे तेच सांगतात, आगा कर्मी जेवरावे ते तेही सुख दुःखी फळावे,
आणि तया ते भोगावया यावे देहा एका. या ठिकाणी आपण जन्माला आलेला आहात, पण जन्माला कसं येतो, मागच्या जन्मीचं उरलेलं जे काही पाप असतं ते पाप फेडण्याकरता या ठिकाणी पुन्हा पुन्हा यावं लागतं. जन्माईने घडे पातकाचे मूळ, आणि तेच असतं तुमचं आमचं वाईट कर्म. चांगलं कर्म करा, आपलं चांगलंच होणार आहे. पण ज्या दिवशी आपण वाईट कर्म कराल ते सर्व कर्म तुम्हाला आम्हालाच भरावं लागणार आहे. आणि म्हणून माऊली सांगतात, या ठिकाणी आपण आलेला आहात, मागच्या जन्मी जे वाईट कर्म केलेलं आहे ते फेडण्याकरता या देहामध्ये हा देहरूपी मानव वेश घेऊन तुम्हाला आम्हाला या ठिकाणी यावं लागतं. मग लक्षामध्ये घ्या, या मानवरूपी देहाला आपण आलेला आहात. या ठिकाणी आलेला प्रत्येक जीवाला मात्र मरायचंच आहे. तुम्ही असं कधी ऐकलंय का की एखादा व्यक्ती जन्माला आला आणि अजून तो मेलच नाही, असं ऐकलंय का? आएगा सो जाएगा, राजा रंग फकीर. मग तो राजा असू द्या, तो फकीर असू द्या, तो श्रीमंत असू द्या, तो भिकारी असू द्या, प्रत्येकाला मात्र मरायचंच आहे. कारण एकदा की जन्माला आलो ना, माऊलींची गोड ओवी आहे, उपजे ते नासे नाशले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जो जन्माला आलेला आहे त्याला मात्र मरावं लागणार, जो मेला त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागणार. पण कुठपर्यंत? माऊली सांगतात का ज्याप्रमाणे आपल्या हातामध्ये घड्याळ असतं, आपल्या घरामध्ये घड्याळ असतं. आता मला सांगा, घड्याळाला किती काटे असतात? हा, कोण म्हटलं 12? किती काटे असतात? 3 काटे असतात. त्या 3 काट्यांमधला जो काही सेकंद काटा असतो तो काटा रात्रंदिवस फिरत असतो. तो म्हणतो का मी फार थकलोय, मी जरा आता आराम करतो. त्याप्रमाणे आपलं जन्म मरण आहे. जन्माला आला का मरण मात्र निश्चित आहे. मेलो जन्म पुन्हा निश्चित आहे. पण हे जर टाळायचं जर असेल, कर्म चांगलं करा. या ठिकाणी आलेला आहात, चांगलं जीवन आपण जगलं पाहिजे. कारण प्रत्येकाला असं वाटतं आम्ही भरभरून जीवन जगलं पाहिजे, आम्ही चांगलं जीवन जगलं पाहिजे. प्रत्येकाची इच्छा असते का मला आता मरायचंच नाही, मला आता जगायचं. बघा महिला मंडळ, समजा एखादी 100 वर्षाची म्हातारी आजीबाई असू द्या आणि आपण जर बोललो आजीबाई तुम्ही कधी मारणार आहात, आता घ्या ना उरकून, आता भरपूर दिवस झाले, आता किती त्रास देता, चांगलं उत्तर भेटेल का? मार खावा लागेल ना. कारण का तिलाही जगायचंय, तुम्हालाही जगावं असं वाटतं, मलाही जगावं असं वाटतं. मरायचं कोणालाच नाही, पण आपण मरता याच्यामध्ये काय नवल? रामकृष्णही आले गेले, एवढे मोठे होते प्रभू रामचंद्र, काही करू शकत होते, पण त्यांना आपला अवतार कार्य संपवावा लागला. दुसरे म्हणजे भगवान श्रीकृष्ण, त्यांना मात्र जावंच लागलं. कबीरजी म्हणतात 9 ग्रह गेले, 10 अवतार गेले, 88 आम्ही वाचणार आहात का? तुकोबरे म्हणतात येथे उरो नाही आले अवतार, 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 फिरते पामाची बघितली, येथे उरो नाही आले अवतार, फिरते पामाची बघितली, येथे उरो नाही आले अवतार, 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 आले अवतार, येथे उरो नाही आले अवतार. आणि येरते पामर जीव किती, असे अनेक जण आले, असे अनेक जीव गेले, याला काही अंत आहे का? पण आपण या ठिकाणी आलेला आहात,
हा जो काय देह त्या भगवान परमात्म्यानं तुम्हाला मला दिलेला आहे ना, याचा देही गडे देवाचे भजन आणि खै ज्ञान नाही कोठे, कारण आपण मेल्यानंतर सद्गती प्राप्त कशी होती मी मगाशीच म्हटलं. दशक्रिया जर केली, पिंडदान जर केलं, ज्ञानदान जर केलं, अन्नदान जर केलं तर काय होतं, तुम्हाला आम्हाला ऊर्ध्वगती प्राप्त होते, सदगती प्राप्त होते. पण तुकोबरे म्हणतात बाकीच्यांनी आपल्या नावाने आपला दशक्रिया करण्यापेक्षा, आपलं पुण्यस्मरण करण्यापेक्षा, आपलं श्राद्ध करण्यापेक्षा तुम्हाला मला हा अनमोल असा देह भेटलेला आहे ना, या देहानं काय करा, याची देही याची डोळा आणि भोगो मुक्तीचा सोहळा. याच देहानं भगवंताचं भजन करा. आपल्या नावाने कुणीतरी पुण्य करेल, आपल्या नावाने कुणीतरी अन्नदान करेल, याची वाटच तुम्ही बघू नका. कारण का अनमोल असा देह त्या भगवान परमात्म्याने तुम्हाला मला दिलेला आहे. किती अनमोल आहे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में मिला रोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तू सत्संग के जाया कर, गीत प्रभु के गाया कर, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. हा नरदेह जो आहे ना, हे शरीर जे आहे ना, हे आता भेटलंय, पुन्हा मिळेल का नाही याची गॅरंटी याची शाश्वतीने. म्हणून काय करायचंय, तू सत्संग के जाया कर, संतांची संगत केली पाहिजे, भजन केलं पाहिजे, कीर्तन श्रवण केलं पाहिजे. पण नेहमी आपण याच्या उलटच करतो. तुम्ही सांगाल महाराज कसं काय, आपण आजचं सिंपल उदाहरण घेऊ. आज या ठिकाणी आईंच्या नावाने 5 पुण्यस्मरण आहे. प्रवचनाची वेळ सकाळी किती वाजताची होती बरं, तुम्हाला काय टेन्शन आहे का पुरुष मंडळ? नाही बोलत चला मग बिंदास बोला. प्रवचनाची वेळ सकाळी किती वाजताची होती? 10 वाजता. मग आपण घरून किती वाजता निघायला पाहिजे होतं? ॲटलिस्ट 9:30 पावणे 10 वाजता. आता प्रवचन 10 वाजता, आपण घरून निघालो 10:30 वाजता, मंडपामध्ये आलो 11 वाजता, आणि सगळा मंडप फुल भरणार किती वाजता? 11:30 वाजता. कशाला? नाही आलं का लक्षामध्ये? म्हणजे मनुष्य काय करतो, ज्या गोष्टी करायच्या नाही त्या गोष्टी आपण करतो. पण अनमोल असा देह आहे ना, चांगलं कर्म करा. माऊली म्हणतात बाकी ज्यांची वाट बघूच नका. आता हा देह भेटलाय ना, मग या देहानं आपण चांगलं कर्म केलं पाहिजे. पण जीवनामध्ये काही काही लोक एवढे विचित्र जीवन जगतात का वाटेल तसं कर्म करतात, खूप वाईट वागतात, खूप वाईट वागतात. आणि त्याच्यामुळं काय होतं, दुसऱ्याचं वाईट करता करता आपलं कधी वाटोळं केलं हेच त्यांना समजत नाही. एक सुंदर असं उदाहरण सांगते. म्हणजे काही काही माणसं असे असतात का जी आपला स्वार्थही बघत नाही आणि दुसऱ्याचा परार्थही बघत नाही. एका गावामध्ये शेजारी शेजारी असे 2 गृहस्थ राहत होते. आता त्या 2 गृहस्थांची कंडिशन अशी होती का एकमेकांना बघितलं का त्यांचे डोळे अगदी लालच व्हायचे. एकमेकांना बघितलं की अगदी दोघांविषयी फार ईर्ष्या, दोघांमध्ये अगदी क्रोध क्रोध. म्हटले काय करावं. पण त्याच्यामधला एक जण काय करायचा, एकाने एखादी गोष्ट केली का तो त्याच्या दुप्पट करायचा. म्हणजे काय, जर लक्ष देऊन ऐका तरच पुढचं कळेल. आता हा काय करायचा, याने 10 गुंठे टोमॅटो केले का तो 20 गुंठे लावायचा. कशामुळं, बाजार जर भेटला त्याला पैसे जास्त मिळतील आणि तो फार श्रीमंत होईल असं करायचं. याने 1 हाताची गोण टाकली का हा 2-2 गोणे आणायचा. म्हणजे प्रकार कसा होता, यानं एक केलं का त्याच्या दुप्पट तो करायचा. मग एक दिवस काय झालं, यानं मनामध्ये विचार केला मी काही करावं पण माझ्या दुप्पटच हा करतोय. म्हटला मी असं काहीतरी करतो, माझं वाटोळ झालं तरी पण चालेल, पण याचं सगळंच वाटोळ झालं पाहिजे. एक दिवस काय झालं, गावाच्या बाहेर एक त्या ठिकाणी शिव मंदिर होतं. त्या शिव मंदिराच्या समोर गेला आणि त्या ठिकाणी भगवंतांचा जप करू लागला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता दुपारचे 12 वाजले, हा बघण्याकरता आलाय. दुपारचे 12 वाजले, माझा शत्रू अजून का घरी आला नाही हे बघण्याकरता हा दुसरा पुन्हा गावामध्ये गेला. शोधलं, कुठे दिसला नाही. गावाच्या बाहेर गेला, शिव मंदिर होतं, दिसलं की अरे हा भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतोय. म्हटलं यानं जर देवाला प्रसन्न केलं, देव याला प्रसन्न झाले तर हा म्हटला काय काय मागेल, माझ्यापेक्षा भरपूर श्रीमंत होईल. म्हटलं मी पण काय केलं पाहिजे, मी पण तप केलं पाहिजे. त्याच्या समोर असा पुन्हा तापाला बसला. याने सुरू केलं ओम नमः शिवाय,
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि बघा मला सांगा, सगळ्या देवतांमध्ये भोळ दैवत म्हणजे कोणतं आहे हो? शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती. भगवान शंकर हे फार भोळे आहेत. थोडासा जप केला पण त्या ठिकाणी काय झालं, भोले बाबा प्रसन्न झाले. हर हर महादेव, हर हर महादेव. वत्सा तुला मी प्रसन्न झालोय, तुला काय मागायचं ते माग. आता याने असे डोळे उघडले पण पाठीमागे कोण दिसलं? झोपले का तुम्ही सगळे? पाठीमागे कोण दिसलं? तो समोरचा दिसला ना. समोरचा त्या ठिकाणी बसलेला होता. म्हटला भगवान शंकरा तुम्ही मला भेटलात पण एक काम करा. म्हटला तोही तुमचं तप करतोय, तोही तुमची प्रतीक्षा करतोय. तुम्ही एक काम करा, त्याच्याकडे जा, त्याला काहीतरी द्या आणि पुन्हा माझ्याकडे या. भगवान शंकरांनी आपली पाठ फिरवली. म्हटली वत्सा तुला प्रसन्न झालोय, तुला काय मागायचं ते माग. तो म्हटला भगवान शंकरा माझ्या अगोदर तो तपाला बसलाय, तुम्ही एक काम करा, त्याला काहीतरी द्या आणि मग मी मागेल. भगवान शंकर म्हटले ठीक आहे. पुन्हा आपलं तोंड पहिल्याकडे केलं. म्हटले बघ तुला काय मागायचं असेल तर माग, नाहीतर मी निघून जातो. म्हटलं हे पण जाईल आणि ते पण जाईल. म्हटला मनामध्ये विचार केला काय मागावं काय मागावं. पण याला माहिती होतं मी जे मागेल याच्या दुप्पट हा मागतो. तो लगेच भगवान शंकरांपुढे उभा राहिला, हात जोडले. म्हटला भगवान शंकरा एक करा, माझे एक डोळा जाऊ द्या, एक हात जाऊ द्या आणि एक पाय जाऊ द्या. काय मागितलं? एक डोळा जाऊ द्या, एक हात जाऊ द्या, एक पाय जाऊ द्या. भगवान शंकर तथास्तु म्हणताच आंधळा झाला, हात गळून पडला आणि पांगळा झाला. दुसऱ्याकडे तोंड केलं, तुला काय मागायचं ते माग. तर एक क्षणाचे विलंब न करता तो म्हटला भगवान शंकरा त्याने जे मागितलं ना त्याच्या दुप्पट मला द्या. दृष्टांत संपला. काय झालं असेल? दोन्ही डोळे गेले, दोन्ही हात गेले आणि दोन्ही पाय केले. म्हणजे इतके विचित्र असं काही काही लोक जीवन जगतात. पण असं जीवन आपण जगता का म्हणे. अनमोल असा देह भेटलाय, या देहानं भगवंताचं भजन केलं पाहिजे. संत माते म्हणतात तुम्हाला मला हा देह त्या भगवंताने दिलाय ना. कशा करता दिलाय? देवे दिला देहा भजना, देवी 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 दिला देहा हा देह दिलाय ना. देवी दिला देह भजना गोमटा. आणि तो या झाला फाटा बाधिकेचा आपण या ठिकाणी आलेला आहेत. भजना करता दिलाय, नुसतं भोजन करण्याकरता नाही. पण या ठिकाणी आलात ज्या देहामध्ये तो भगवान परमात्मा स्थित आहे, ज्या भगवान परमात्म्याचं आपल्या देहामध्ये वास्तव्य आहे. मग आपला देह आपण कसा ठेवला पाहिजे? पवित्र ठेवला पाहिजे. त्या देहाचा सात्विक पण आपण राखलं पाहिजे. पण काही काही लोक बघा काही खातात. आपण सगळे सुज्ञ आहात, सगळे जाणकार आहात, सगळे ज्ञानी आहात. तुम्हाला एक प्रश्न विचारते. विंचू असतो, विंचू माहिती का? विंचू, त्या विंचवाचं विष तोंडामध्ये असतं का नांगीमध्ये असतो? कुठे असतं? नांगीमध्ये. किती असतं? अर्धा पावशर, अर्धा लिटर. मग किती असतं? एकच थेंब. आता एवढाच विंचू पण विष किती असतं? एकच थेंब. त्या विंचवानं ठणका जर मारला तर काय अवस्था होते? अगं अगं बाई विंचू चावला, काही मी करू देवा रे देवा विंचू चावला. म्हणजे विंचू जर चावला तर डीजे लावायची गरज सुद्धा. काही काहींना अनुभव असेल विंचू किती खतरनाक आहे.
त्या विंचूला ठणका जर मारला तर आपली काय अवस्था होते? एवढा विषारी विंचू आहे, पण त्या विषारी विंचूला आपल्या घरामधली पाल खाते. पाल माहिती ना, ती पाल किती विषारी असते बघा. जी विषारी पाल विषारी विंचूचं विष पचवते, पण ती पाल किती विषारी आहे बघा. आपल्या घरामध्ये एखादी खायची वस्तू असेल, उघडी जर राहिली आणि त्या वस्तूला त्या पालीनं एक जर असा गोल गरका जर मारला तर कधी कधी विषबाधा ही होते आणि मनुष्याचा अंतही होतो. एवढी भयंकर ती पाल आहे. पण त्या पालीला आपल्या घरासमोरची कोंबडी खाते. कोंबडी माहिती ना, कोंबडी माहिती असेल. आता कोंबडी किती विषारी आहे का? जी कोंबडी विषारी विंचूचं विष पचवते, जी कोंबडी विषारी पालीचं विष पचवते, मग ती कोंबडी किती विषारी असेल. पण त्या कोंबडीला आपल्या जण पचवतात. मग पुढचा विचार तुम्ही करून घ्या. पण अनमोल असा देह दिलाय, या देहाचा सात्विकपणा, या देहाचं पावित्र्य आपण राखलं पाहिजे. माऊली म्हणतात या ठिकाणी आलात चांगलं कर्म करा, कारण वाईट कर्म जर केलं तर ते मात्र तुमच्या माझ्या देहाला भोगावं लागतं. कर्म कसं भोगावं लागतं, अगदी शेवटचा एक पॉइंट घेते आणि माझ्या वाणीला विराम देते. कर्म कसं असतं बघा. देवांचा बाप होते दशरथ राजा, पण कर्म चुकलं का तर नाही. प्रसंग सांगते काय घडला. रामायणामधला गोड प्रसंग आहे ऐका. एक दिवस दशरथ राजा जंगलामध्ये शिकारी करता गेले होते. दुपारची वेळ झाली. ऊन डोक्यावरती आलं, पण शिकार काही भेटली नाही म्हणून त्या ठिकाणी एका सरोवराच्या जवळ गेले. त्यांनी ठरवलं की अरे या सरोवरावरती एखादा प्राणी या ठिकाणी पाणी पिण्याकरता येईल आणि प्राणी या ठिकाणी आला की त्याला बाण मारायचा आणि मला शिकारी भेटल्याच्या हेतूने त्या सरोवराच्या काठावर एक झाड होतं, त्या झाडावर जाऊन बसले. पण ऐका ना मायबाप, नेमकं योगायोग झाला असा की त्या जंगलामधून श्रावण बाळ आपल्या आंधळ्या आई बापाला घेऊन काशीला चाललेले होते. दुपारची वेळ झाली. ऊन डोक्यावरती आलं. श्रावणाचे आई बाप दोघे आंधळे होते. दशरथ राजा, श्रावण बाळा अरे काही कर, ऊन डोक्यावरती आलंय, आम्हाला फार तहान लागली, आमचे प्राण तहानेने व्याकुळ झालेत बाळा, अरे काही कर, पण आम्हाला पिण्या करता कुठून तरी जरा पाणी घेऊन ये. म्हणून श्रावणाने काय केलं, आपल्या आई बापाची कवळ खाली ठेवली. सांगितलं आई बाबा तुम्ही इथेच थांबून राहा, मी जरा पाणी घेऊन येतो. छोटासा श्रावण बाळ आहे, पाणी आणण्याकरता निघाला. आई बापाला तहान लागली, बाळ गेला पाण्याला. आई बापाला तहान लागली, बाळ गेला पाण्याला. दशरथाने बाण मारिला श्रावण बाळाला. 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 प्रसंग असा घडला. छोटासा श्रावण बाळ आहे, पाण्याचं कमंडलू आपल्या हातामध्ये घेतलं. विचार करतोय मनामध्ये अरे माझे आईबाप दोघे आंधळे आहेत, त्यांना फार तहान लागली, पाणी कुठे शोधावं. पाणी शोधण्याकरता पुढे गेला. त्याला एक समोर सुंदर असं सरोवर दिसलं. आनंद वाटला की अरे आईबाप दोघे तहानलेले आहेत, मी काय करावं, पटकन पाणी घेऊन जा. म्हणून श्रावणाने काय केलं, आपल्या हातामध्ये पाण्याचं कमंडलू पाण्यामध्ये फेकला आणि पाण्याचा बुडबुड असा आवाज झाला. तो आवाज दशरथ राजाने ऐकला. अरे या ठिकाणी पाण्याचा आवाज आला, 100% या सरोवरावरती एखादा प्राणी या ठिकाणी पाणी पिण्याकरता आला असेल. त्याने पुढचा मागचा विचार न करता आपल्या भात्यामधला बाण काढला. तो बाण मारला, पण तो कुठेही लागला. शर आला तो धावूनी आला विव्हळला श्रावण बाळ. आई गे आर्त फोडूनी हाक, तो पडला जाऊनी झोप. की राजाच्या श्रवणी करुणा वाणी, हृदयाचे झाले पाणी. त्या
सगळ्यांना माहिती आहे, अगदी जुन्या काळी. शराला तो धावून आला काळ. राजा पुढचा मागचा विचार न करता आपल्या भात्यामधला बाण सोडला आणि तो बाण त्या बाळाच्या छातीमध्ये लागला. तो विव्हळा, मला कुणीतरी वाचवा, मला कुणीतरी वाचवा. आवाज दशरथ राजाने ऐकला. अरे मी बाण मारलाय खरा, बाण लागलाय कुणाला, आवाज आलाय कुणाचा म्हणून झाडावरून खाली उतरला. पुढे गेला, दिसलं की अरे एक छोटासा मुलगा आहे, गोंडस मुलगा आहे. मूर्छा येऊन खाली पडला. फार वाईट वाटलं. रे अजंतेपणे बाण मारलाय, छोटासा मुलगा आहे, आता काय करावं म्हणून काय केलं, आपली मांडी घातली, त्याला मांडीवर घेतलं. म्हटले का रे बाळा, तू कोण आहेस, तू कुठून आलास? तो म्हटला हो मी श्रावण बाळ आहे, माझे माता पिता दोघे आंधळे आहेत, त्यांना फार तहान लागली म्हणून पाणी आणण्याकरता आलं होतं, पण तुम्ही मला बाण मारलात. हा बाण माझ्या काळजामध्ये घुसलेला आहे, हा बाण माझ्या छातीमध्ये रुतलेला आहे. राजा मी आता फार काळ जगू शकत नाही हो, मी आता मरणार आहे, पण मरते समय या बाळाची एक इच्छा पूर्ण कराल का? बोल ना बाळा, कोणती इच्छा आहे तुझी? राजा मरते समय माझी फक्त एकच इच्छा पूर्ण करा, माझ्या आंधळ्या आई बापाला, तहानलेल्या आई बापाला एवढं पाणी तुम्ही नेऊन द्या. एवढं बोलला आणि लगेच आपले प्राण सोडले. दशरथ राजाला फार वाईट वाटलं. अरे करावं काय, छोटासा बाळ आहे, अजाणतेपणे हत्या झाली. पण म्हणतात ना की मरते समय एखाद्या माणसाची एखादी इच्छा जर असेल तर ती आपण जीवनामध्ये पूर्ण केली पाहिजे. म्हणून काय केलंय, कमंडलूमध्ये पाणी घेतलं, जड पावलांनी आईबापाच्या जवळ गेला. आईनं पावलांचा आवाज ऐकला. आई म्हटली का रे श्रावणा, आलास का बाळा? अरे किती उशीर झाला तुला बाळा, अरे काहीतरी बोल ना. पण याला माहिती होतं मी जर आवाज जर दिला तर माझा आवाज योग्य ओळखतील, आमचा बाळ कुठे आहे असं विचारल्यावरती मी काय उत्तर द्यावं. तो काहीच बोलला नाही, खाली बसला. कमंडलू आईच्या हातात ठेवलेला आहे. आई म्हटली बाळा अरे बोल ना, तुला राग आलाय का बाळा आमचा? अरे बाळा काहीतरी बोल ना. हा बोलत नाही. आईला शंका आली. आई म्हटली बाळा तू बोलला नाहीस ना, हे पाणी आम्हाला नको, आम्ही मरतो, मग कुठलाच पर्याय नाही. पुन्हा आपले दोन्ही गुडघे टेकवले, आई बापाच्या समोर बसला. म्हटलं आई बाबा मला माफ करा, तुमचा एकुलता एक श्रावण बाळ माझ्या बाणानं अजाणतेपणे मारला गेलाय. पण आई बाबा एक काम करा, तुमच्या बाळाची शेवटची इच्छा एवढं पाणी तुम्ही प्या. पण तुम्हाला सांगते ना, आई बापाने ऐकलं, आपला मुलगा मारला गेला. दोघांनी हंबरडा फोडला, टाहो फोडला, आक्रोश केला. अरे दशरथ राजा, आमचा एकुलता एक मुलगा तू मारलास, आम्ही कसं जगायचं, कुणाच्या जीवावर जीवन जगायचं? हे राजा आम्ही आता जगणार नाही रे, आम्ही आता मरणार आहोत. पण मरते समय तुला एक शाप देतो का ज्याप्रमाणे पुत्रवियोगाने आम्ही तडफडून मरणार आहोत ना, त्याप्रमाणे तू सुद्धा पुत्रवियोगाने तडफडून मरशील. आणि तेच कर्म पुढे कामाला आलं. चौघे पुत्र दशरथा आणि मृत्यू समय एके नवता. 4 मुलं होते, पण शेवटचा अंत झाला, शेवटची वेळ झाली. त्यावेळेला पाणी पाजना करता 4 मुलांपैकी एकही मुलगा आला का? याचं कारण काय होतं? श्रावण बाळाच्या आई वडिलांचा शाप. जीवन जगत असताना कुणी शाप देईल, कुणी वाईट बोलेल, असं वर्तन तुमचं आमचं नसं. कारण नाथबाबा सांगतात, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले. उपजले मेले, उपजले मेले, ऐसे किती हरिमुखी गाता हरी चिंता, हरिमुखी गाता हरिमुखी गाता बली चिंता, हरिमुखी गाता बली चिंता. केले कर्म झाले त्याची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती. असे किती जण आले आणि किती जण गेला का याला काही अंत नाही. म्हणून या ठिकाणी आलात, कर्म मात्र चांगलं केलं पाहिजे. आल्या जीवनामध्ये चांगलं कर्म करा, कारण जसं कर्म करा त्याप्रमाणे फळ तुम्हाला आम्हाला मिळणार आहे. पण याच्या पुढे भगवान श्रीकृष्ण सांगतात का जे काही कर्म केलं असेल ते चांगलं असो ते वाईट असो, ते फक्त तुम्हाला अर्पण कर. या देहाच्या बांधोडीनं पडिजे,
सुख दुःखाच्या सागरेना बुडीजे, सुखे सुख रूप घडीजे, माझे याची अंगा, चांगलं कर्म असेल मला अर्पण कर, वाईट कर्म केलं असेल मला अर्पण कर, पुण्य केलंय मला अर्पण कर, पाप केलंय मलाच अर्पण कर, आणि ह्या गोष्टी जर तू केल्या तर तुझ्या जीवनामध्ये तू मला प्राप्त होशील, असं सांगणारा थोडक्यामध्ये ओवीचा भाव होता. आपल्या सेवेकरता ही ओवी या ठिकाणी मी निवडलेली होती. थोडंसं या ठिकाणी आईवरती शेवटच्या 5 मिनिटांमध्ये बोलते आणि माझ्या वाणीला विराम देते. पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई असते, पण स्वर्गापेक्षा उंच वडील असतात. स्वामी हा तिन्ही जगाचा आई विना भिकारी. एकदा की जीवनामधली आपली आई निघून गेली ना, आई कुणाला म्हणावं, आई म्हणून कुणाला हाक मारावी हा प्रश्न पडतो. आई कुणा म्हणू मी, आई हाक मारी, ती हाक गाणी मज होई शोककारी. आई कुणा म्हणू मी, आई घरी नदारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अगदी काही करा, पण आपल्या आईसारखी ममता, आपल्या आईसारखं वात्सल्य, आपल्या आईसारखा जिव्हाळा पुन्हा या जगामध्ये मिळू शकत नाही. सांगितलं मला महिला मंडळ अगदी 2 मिनिटांमध्ये. मुलीचं आणि आईचं प्रेम कसं असतं बघा. ज्या घरामध्ये आई आहे, ज्या घरामध्ये मुलगी आहे, त्या घरामध्ये भांड्याला भांड हे लागणारच, भांडण हे होणारच. पण ते भांडण कसं असतं, माये लेकीचं भांडण दया दुधाची उकळी, लेक धरते बोलाई मनाची मोकळी. घरामध्ये मुलीच आणि आईचं भांडण व्हावं, पण मुलगी रागवते. माझी आई आहे तरी पण मला माझी आई बोलते, पण त्याच्या पाठीमागे आईचं प्रेमच असतं. आईला माहितीये माझी मुलगी आज माझ्या घरामध्ये आहे, मला काही फरक पडत नाही, पण उद्या हीच माझी मुलगी परक्याच्या घरी निघून जाईल, सासरी जाईल, आणि सासरी गेली की माझ्या मुलीला बाकीच्या समाजाने नाव ठेवू नयेत ना, ही अपेक्षा आईची असते. आणि म्हणून तर आई मुलीवरती संस्कार करते. आई शिकविते तुला राग येतो लेकी, पराया माणसाशी बोलू नये काय की. हो, समाजामध्ये जीवन कसं जगावं, नवे नवे आपण कसं वागावं, कपडे कसे घालावे, चालावं कसं, बोलावं कसं, या लहानशा गोष्टी शिकवणारी आपल्या जीवनामध्ये आपली आईच असते. आई मुलीवरती फार प्रेम करते. पण बघा, दिवसा मागून दिवस जातात, महिना मागून महिने जातात, छोटीशी मुलगी मोठी होते, उपवर होते, लग्नाची होते, आणि आईला भीती वाटते. कारण का, माझी मुलगी आज माझ्या घरामध्ये आहे, उद्या परक्याच्या घरी जाणार. आज माझ्या घरामध्ये मला पण माझी बाजू घेणारी, माझ्या बाजूनं बोलणारी माझ्या घरामध्ये माझी मुलगीच आहे. जेव्हा केव्हा आपली मुलगी आई बोलल्यावरती उभी दिसते, आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. पण बघा, आपल्या संस्कृतीमध्ये असा रिवाज आहे का ज्या वेळेला मुलीचं लग्न लागतं त्यावेळेला आई काय करते, हो, तुळशीला पाणी घालते. आई तुळशीला पाणी घालते. मनामध्ये भावनांचा का हुरूम असतो, डोळ्यामध्ये पाणी येतं आणि आई रडते. माया दुरुनी पाहते, घाली तुळशीला पाणी, आठविता बालपण, अश्रू दाटले नयनी, माया पाझरली तिची डोळे, पुसती बदरा, टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान. मुलीच्या लग्नामध्ये आनंदाचा क्षण असतो, पण त्या लग्नामध्ये आई रडल्याशिवाय राहत नाही. इतकं प्रेम करणारा आपल्या जीवनामध्ये आईचं पात्र असतं. पण जेव्हा केव्हा हीच आई जगाचा निरोप घेतला, आपल्यामधून निघून गेली का, त्या दिवशी फार दुःख होतं. एक सांगेल तुम्हाला, एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती है, ये तो जवानी का जज्बा है, लेकिन एक माँ मर जाती है ना, लेकिन एक माँ मर जाती है ना तो लाखों में भी नहीं मिलती. सगळ्यांना विसरा, पण आई बापाला विसरता कामा नये. हर बात को भूलो मगर माँ बाप को मत भूलना.
उपकार इनके लाखों है माँ बाप को मत भूलना धरती पर देवों पूजा भगवान को लाख बनाया जब तेरी सूरत पाई संसार में तुझको बुलाया इन लोगों के दिल को पत्थर बना कर मत तोड़ना उपकार इनके लाखों है माँ बाप को मत भूलना सगळ्यांना विसरा पण जीवनामध्ये आई बापाला विसरता का म्हणे कैलासवासी ह्या विमलताईंचं जाणं आज या वाकचौरी परिवारामधून 5 वर्षापूर्वी झालेलं आहे। अतिशय एक आईचं जाणं या परिवारामधून झालंय। आईच्या फोटोकडे आपण जर बघितलं तर बघा अतिशय गोड असा आईंचा चेहरा, सात्विक असा आईंचा चेहरा आणि कपाळावरती कुंकू आहे असं म्हणतात। तर कोणती स्त्री असू द्या पतीच्या अगोदर जाणं म्हणजे एक सौभाग्याचं मरण, कारण आहे व मरण मला सोमवारी यावं पाठीच्या बंधुराया मागण माहेरी धाडावं आहे व मरण या ठिकाणी आईंना आलेला आहे। त्यांच्या पश्चात त्यांचे पती असतील, त्यांचा संपूर्ण कुटुंब परिवार हा वाकचौरी परिवार अतिशय गोड असा परिवार आहे। पण या परिवारामधून एका आईचं जाणं आज या ठिकाणी झालेलं आहे। हे परमेश्वरा आमची आई आज आमच्या घरामध्ये नाही पण आमच्या आईला सदगती प्राप्त होऊ दे, मोक्ष प्राप्ती होऊ दे अशी प्रार्थना करूयात। पतंगा रे पतंगा जरा थांबशील का आई माझी देवा घरी निरोप तिला देशील का आई तुझं विना घरा सुना सुना जगाकडे पाहून रडू मला लाटे पतंगा रे पतंगा जरा थांबशील का आई माझी देवा घरी निरोप तिला देशील का। हे परमेश्वरा या आमच्या आईना सदगती प्राप्त होऊ दे, मोक्ष प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना हनुमंतरायांच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी आपण करूयात। या ठिकाणी जी काही संगीत प्रवचन सेवा या ठिकाणी पार पडली, ज्यांनी सुंदर अशी मृदुंगाची साथ त्या ठिकाणी दिली माझे मिस्टर आदरणीय हरिभक्त परायण गीतेश महाराज कातोरे, स्वतः ते CA आहेत। महाराज या ठिकाणी आलात, गोड साथ दिली, आपले मनापासून धन्यवाद। ज्या मुलींनी सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी गायन केलं, ह्या मुली माझ्या आमच्या संस्थेमधल्या आपल्या सांगवी गावी आमच्या मुलींची संस्था आहे। सध्या 17 मुली आमच्याकडे शिक्षण घेण्या करत आहेत। जेवढ्या मुली या ठिकाणी आल्या, गोड सेवा दिली, या मुलींचे मनापासून धन्यवाद। या ठिकाणी सिस्टीमवाले दादा हे आमचे सुजितदादा कातोरे अतिशय गोड सिस्टीम या ठिकाणी दिली, दादा तुमचे मनापासून धन्यवाद। या ठिकाणी जो काही वाकचौरी परिवाराचा संपूर्ण मित्र परिवार आहे, नातेवाईक आप्तेष्ट मंडळी, आपण सगळी या ठिकाणी आलात, ही सेवा श्रवण केली, आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद। माझ्या समोर बसलेली आपल्याच गावातली किंवा पाहुणे मंडळी असतील, वारकरी संप्रदायामधली आदरणीय मंडळी, महाराज मंडळी, तुमचे नावं घेत नाही कारण तुमचे नावं मला येत नाही असं नाही, नावं येतात मला पण घ्यायला फार उशीर लागेल। अगदी सगळी आपलीच प्रेम करणारी सगळी मंडळी, अगदी माझ्या माता भगिनी, पुरुष वर्ग, आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद। माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वाकचौरे बाबांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते। आणि आजची जे काही सेवा आहे, आमचे गणेश दादा असतील, आईंचे सुपुत्र, त्यांच्या माध्यमातून माझ्याकडे आली, आमचे अनिल मामा, त्यांचे मनापासून धन्यवाद। आणि ज्यांनी शूटिंग केलं आपल्या कार्यक्रमाचं, मला वाटलं वसुंधरा अच्छा, आपले मनापासून धन्यवाद। आणि शेवटी एकदा आपल्या आईंकरता शेवटचं भजन घ्यायचे, अगदी 1 मिनिटामध्ये सर्वांनी आपले दोन्ही हात वर करा, आपल्या आईकरता शेवटचं भजन सर्वांनी। ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा
विठ्ठल 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 पुंडलिक भाल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय राधे राधे। कैलासवासी विपुल काकूंच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी हरिभक्त परायण सुनीता महाराज गजे कातोरे यांनी स्वराची साथ चढवत ज्ञानोबारायांच्या आगा करवी जे उरावे ते सुखदुःखी फळावे ह्या ओवीचं पदर आपल्यासमोर उलगडले। महाराजांनी अनेक दृष्टांत देऊन आईचं महत्त्व सांगितलं, त्याबद्दल मी महाराजांचं आभार मानतो आणि त्यांच्या पुढल्या प्रवासाला शुभेच्छा देतो। तसेच ह्या कार्यक्रमासाठी गीतेश महाराजांनी स्वराची तबल्याची साथ दिली, महाराजांचे आभार मानतो। आणि विशेष आभार म्हणजे आमच्या छोट्या मुली हिने उत्कृष्ट गायन केलं, त्यांचे देखील आभार मानतो। तर सज्जन हो, तुम्ही जगाकडे जर पाहिलं तर आपला भारत देश पाहायला जगाच्या नकाशावर व्यवसाय टिपका दिसतो, परंतु जरी दिसायला लहान असला पण संपूर्ण देश जगात भारत देश महान आहे। ह्या अर्थानं की ह्या भारताजवळ शास्त्र आहे, शास्त्रानं संस्कृती दिली आणि संस्कृतीनं संस्कार दिले। संस्कार कशासाठी? का ज्यांनी आपले अनंत उपकार केले त्यांच्या उपकारातून उत्तरायण होण्यास आपले संस्कार सांगतात, आपली संस्कृती सांगते। मग आपल्या सर्वात उत्तर उपकार कुणी केले? तुम्ही म्हणाल देवाने केले, तर देवाने केले नाही, शास्त्र सांगतं मातृदेव भव पितृदेव भव। तुमचा देव असेल कुठला पाहिला, कोणत्या देवाची पूजा करता? आईची पूजा करा, बापाची पूजा करा। आणि संत ते सांगतात का आई बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले। ज्याला आईबाप आहेत ना त्याने तीर्थाला जायचं नाही, ज्या तीर्थाला तो जाईल ना तो देव त्याला स्वीकारत नाही, कारण पहिले देव आईबाप आहेत। आमची माऊली सांगते सकल तीर्थाची अधुरे जी का माता पितरे त्या सेवेशी किरण शिरे लोण कीजे। जगातली सर्व श्रेष्ठ तीर्थ कोणते असतील तर आईबाप आहे। माऊली सांगते जगात जेवढी तीर्थ आहेत ना, तुम्ही ठरवलं का मी आता गंगेला जाईन यमुनेला जाईन, एकाने ठरवलं सगळ्या जगातल्या तीर्थाला मला आंघोळ करायची, मग माऊली सांगते असं कर काय कर, तो समुद्राला जाय आणि समुद्रात बुडी मार। तीर्थे जे त्रिभुवनी घडते समुद्रा गावनी, समुद्राला साऱ्या नद्या मिळतात, सारे तीर्थ मिळतात। मग समुद्रात आंघोळ केली ना तर जगातल्या साऱ्या तीर्थांचं पुण्य आपल्याला प्राप्त होईल। याचा अर्थ असा का आईबापाची जर सेवा केली तर सारे देव तुम्हाला प्रसन्न होतील, कारण आईबाप सर्वात श्रेष्ठ आहेत। कारण कसं एक सुभाषितकार म्हणतो न अन्नोदक समदान हा, अन्न आणि उदकासारखं दान नाही, न द्वादशी समतिथ्या द्वादशीसारखे श्रेष्ठ तिथी नाही, आणि न गायत्री सममंत्र हा, गायत्री इतका श्रेष्ठ जगात मंत्रच नाही, आणि न मातृ पितृतुल्यम दैवतम परम, आईबापापेक्षा श्रेष्ठ दैवत नाही। आईबापाची सेवा केलीच पाहिजे। कारण तुम्ही सांगाल का आईबापाची सेवा मी आयुष्यभर केली, पण जगात अजून एखादा मुलगा जन्माला यायचा आहे, असा मुलगा जन्माला यायचा आहे का तो आईबापाच्या रानातून मुक्त झाला, असा मुलगा जन्माला आलेला नाही, भविष्यात येतोय सांगता येणार नाही। कारण परमेश्वर प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत, अनेक मार्गाने जपानं तपानं ध्यानानं धारणेनं तीर्थ